महाराज भेटले, ते म्हणाले असं आहे महादेवाची पूजा करत जा. मग ते महादेवाची पूजा सुरू केली. ते सोपी, महादेवाच्या पूजाला काही दूध लागत नाही, मोदक लागत नाही, काही लागत, नुसतं हर हर म्हणून पाणी बहायचं. महादेवाची पूजा सुरू केली. एके दिवशी महादेवाची पूजा करत होता. धूपमाघ्रापयामी, उदबत्ती ओवाळत होता महादेवाला. पण काय झालं, त्या उदबत्तीचं धूर ते असं असं वाटोळं घेत 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 ज्या कोणाड्यात गणपती होता तिथे ते धूर जायला लागलं. याला आला राग, भयंकर चिडला, संतापला. तो म्हणाला या गणपतीने 6 महिने माझं काही काम केलं नाही, पूजा करून घेतली आणि आता माझ्या उदबत्तीचा वास फुकटात घेतोय. आता थांब म्हणाला. गेला, संतापाच्या भरात गेला, गणपतीला उचललं. इकडे तिकडे पाहिलं, कापूस होतं, कापूस वाती बळण्यासाठी. ते कापूस घेतलं आणि गणपतीच्या नाकामध्ये, कानामध्ये, सोंडेमध्ये कापूस कोंबायला सुरुवात केली. जसं कापूस त्यांनी कोंबलं तसा गणपती प्रत्यक्ष झाला आणि म्हणाला वरम ब्रूहि, वर माग म्हणाला. आता काय वर मागावं? तो म्हणाला महाराज वर नंतर मागतो, पहिले सांगा मी 6 महिने तुमची पूजा केली, तुम्ही प्रसन्न झाला नाहीत. आज तुमच्या सोंडेत, नाकात, कानात कापूस कोंबल्याबरोबर तुम्ही प्रसन्न झाला, हे काय तुमची लीला? तर गणपती म्हणाले अरे मूर्खा, तू माझ्या नाकात कापूस कोंबलस म्हणून मी प्रसन्न झालो नाही किंवा प्रत्यक्ष झालो नाही. आज तुला या गोष्टीचं ज्ञान झालं की मीही गंध ग्रहण करू शकतो, मलाही वास येतो, मलाही नैवेद्याचा रस येतो, मलाही फळाचा रस येतो, मलाही रंग कळतात, मलाही वास कळतो, या सगळ्या गोष्टी मला कळतात. याचं ज्ञान तुला झालं म्हणून मी प्रसन्न झालो, असं गणपती म्हणाला. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की देवता जो आहे न पाषाणे न मृण्मये न काष्ठे हि विद्यते देवः न पाषाणे न मृण्मये भावे हि विद्यते देवः तस्मात् भावो हि कारणम. भगवान जो आहे, गणपती जो आहे, तो या मातीच्या मूर्तीमध्ये, या चांदीच्या मूर्तीमध्ये, या लाकडाच्या मूर्तीमध्ये राहत नाही. तो कुठे राहतो? तर भावामध्ये राहतो. आपली भावना, आपली श्रद्धा जेवढी दृढ होईल तेवढं प्रकर्षानं तुम्हाला त्या गणेश तत्वाचा आविष्कार होईल. गणपतीच्या आशीर्वादाने तुमचं सगळ्यांचं मंगल हो, तुमचं सगळ्यांचं कल्याण हो, तुमचं सगळ्यांचं शुभ हो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आणि सद्गुरू माणिक प्रभू महाराजांचे आशीर्वाद तुमच्यावर सदा सर्वदा असू देत, असा आशीर्वाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो. बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे. श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय, हो श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय. बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया